नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रोहा तालुक्यातील तिसे गावात दरड प्रवण भागात माती सरकली होती। सातत्याने दरड पडण्याचं सावड गावकऱ्यांवर आल्याने अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किसनराव जावळे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवल, तहसीलदार किशोर देशमुख, गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी प्रत्यक्ष दरड प्रवण भागात जाऊन पाहणी केली। तसंच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी अनिकेत तटकरे यांनी गावचा पुनर्वसनाबाबत चर्चा केली। या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी अशी भूमिका मांडली। 15 ऑगस्ट पर्यंत ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असं सांगितलं। रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी नेते, ज्येष्ठ समाजसेवक, बहुजनांचे आधारवड असलेले नागोठणे येथील ज्येष्ठ नेते वसंत कृष्णा उर्फ व्ही.के. जाधव यांचे 78व्या वर्षी दुःखद निधन झालं। त्यांच्या निधनानं आंबेडकरी, बहुजन आणि धम्म चळवळीची अपरिमित हानी झाली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी नंदा जाधव, मुलगा संजय जाधव, मुलगी मंगल आणि मनीषा, तर सून संध्या जाधव, तसंच जावई, नातवंड, पतवंड असा मोठा परिवार आहे। निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्याने त्यांनी बहुजन, महापुरुष, महानायिका यांचे लढाऊ, क्रांतिकारी, परिवर्तनवादी विचार तळागाळात पोहोचवण्याचं काम हयातभर केलं। अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील रेल्वे गाडीला पेण रेल्वे स्थानकात अजूनही थांबा मिळाला नाही। त्यामुळे नोकरदार वर्गाची आणि प्रवाशांचे हाल होत आहेत। मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर कोणी बोलायला तयार नाही। तसंच सकाळी 7:45 आणि 7:30 या वेळेत सुटणारी रेल्वे पुन्हा एकदा पूर्ववत करावी आणि सोमवार ते शुक्रवार न ठेवता शनिवार आणि रविवारी देखील गाडी सुरू राहावी अशी रेल्वे प्रवाशांनी मागणी केली आहे। त्याचप्रमाणे सकाळी 10:30 वाजेपर्यंत रत्नागिरीकडे जाण्यासाठी एकही गाडी नसल्याने पेण रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आलं आहे। रोहा तालुक्यातील शेतपळस गावाला दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा पडतो। मात्र लोकप्रतिनिधी इकडे फिरकत नसल्याची खंत शेतपळस गावातील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत घासे यांनी व्यक्त केली। पूर आलेल्या नागोठण्यासह इतर सर्व ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले असतानाच शेतपळस गावात पंचनामे करण्यात आले नाहीत। त्यामुळे येथील नागरिकांना नुकसानीच्या पंचनाम्याची प्रतीक्षा असून हे पंचनामे कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे। पुराचं पाणी दरवर्षी सुमारे 40 ते 45 घरात घुसतं। यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान दरवर्षी होतं। जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिल्याने उरण तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं। त्यातच जुलैमध्ये मुसळधार पावसामुळे भात शेती उद्ध्वस्त होऊन उरणमधील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय। यामुळे शेतकरी पुरते संकटात सापडले असून त्यांना नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या कृषी विभागानं नुकसानग्रस्त भात शेतीचे पंचनामे करावे। तसंच मागील वर्षी पंचनामे करूनही ज्या पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्या नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी उरण तालुका मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे। रोहा नागोठणे रस्त्यावर अष्टमी हद्दीत रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावर आहे। या ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या दुरवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभाग, MRIDC आणि रेल्वे विभाग हे खातं जबाबदार आहे। मात्र उठसूट उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर खापर फोडलं जात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा दिला असून या रस्त्यावरून रोजचा रोज अवजड वाहनांची संख्या वाढली आहे। त्यामुळे रस्त्याची क्षमता नसल्यामुळे रस्ता खचत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वेनं रस्त्याचे तपशील पडताळणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। नागोठण्याहून वरवटणे रोहाकडे जाण्यासाठी महत्वाचा असलेल्या अंबा नदीवरील शिवकालीन पूल सुमारे 450 ते 500 वर्षांपूर्वीचा असून याच पुलावरून गेले अनेक वर्षांपासून एसटी बस आणि इतर अवजड वाहतूक सुरू होती। नागोठण्यात अंबा नदीवर पर्यायी पूल उभारल्यानंतर या ऐतिहासिक पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली। या पुलाला अंबा नदीला दरवर्षी येणाऱ्या महापुराचे फटके बसलेत। त्यामुळे या पुलाची वाईट अवस्था झाली आहे। अखेर या वर्षीच्या अंबा नदीला आलेल्या पुरात पुलाचा वरवटणे गावाकडे जाणारा उजव्या बाजूकडील कठडा 2 ठिकाणी उद्ध्वस्त झालाय। दहेज नागोठणे रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पात पेण तालुक्याच्या कामार्ली हद्दीतील खरबाची आदिवासी वाडी येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या। यात शेतकरी घनश्याम शीद यांना 80,000 रुपये गुंठा भाव देऊन इतर काही शेतकऱ्यांना दुपटीने तसंच चढ्या भावानं मोबदला दिला आहे। त्यामुळे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याने अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा याकरता वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनं पेण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा देण्यात आलाय।
पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। हेटवणे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पडणाऱ्या पावसामुळे भोगावती नदीपात्रात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। तसंच बाळगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे। अतिवृष्टीचा धोका पाहता दक्षता म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पेण तालुक्याला 3 स्पीड बोट दिले आहेत। शासनाकडून देण्यात आलेल्या स्पीड बोटचे भोगावती नदीपात्रात ट्रायल घेण्यात आले। वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।